नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आता 12 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत आणि जसं की तुम्हाला मी माहिती आहे, अहोंना 12 वाजता आज रात्रीचं सरप्राईज देणार आहे फर्स्ट टाईम. तर इकडे तुम्ही पाहू शकता, मी छान छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे, सिम्पल आणि छान. पण एक खाली त्यांना सरप्राईज आहे, त्यासाठी आपण आता खाली जाऊयात. तर बघूयात त्यांना सरप्राईज आवडते की नाही. तर ब्लॉग कंटिन्यू करा, पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आमच्या अहो बघा, इकडे बघा तुम्ही. बिचाऱ्यांना खूप झोप आली आहे, पण आता त्यांच्यासाठी एवढं सरप्राईज केलं आहे. तर जाऊयात खाली. काय वाटतं, काय असेल माहिती काय असं काहीतरी बघू काय. मला तर असं येते खूप. इथं काय थांबलं आपण? हे द्यायचं आहे मला तुम्हाला. हो, पुष्पगुच्छ. हो, ए ओम, ए तुझं काय काम आहे ओम? दीदी मध्ये थांबा, मध्ये मध्ये. चला 1 2 3. या बापरे, बसू का खाली? अरे बस. लाईट लाव. लाव ना. ए बस. हा ले राणा की घ्या. ते दिवशी आणला घेत चॉकलेट. ले राणा की याला बस एकदा त्याला फुल लाव ना, फुल आहे ना. या समाविष्ट करून घेऊन जरा. तर ते ना बर्थडेचं ते नाव विचारतं नाही तिकडे. ओय तेव्हा ते स्टिकर आहे ना, तर त्याचं मग जीजू सजवतो मी. कसं वाटतंय? अरे एकदम मस्त आहे बघ, असं मी माझी मी सजवून घेतो. एकदम फुलं लावतो. दिसत नाही ना ते. एक फोटो काढून घे फक्त आधी. स्नॅप टाकायचं मला. नाही टाक मी फोटो काढते. 1 2 3. माझी किती वाटते? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे जीजू, हॅपी बर्थडे टू यू. काहीतरी पडलंय आता कागद होता. बाबून फुकला का त्याला? नाही, मी इकडून गुलाब हे केले ना, त्याच्यामुळे. ते विजवा फुकायचं नसतं. फोडायचं माहिती आहे. मला त्याचा आवाज जास्त. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जीजू, हॅपी बर्थडे टू यू. हाऊ मेनी इयर्स ओल्ड? 26. हे मी माझ्या आव्हानासाठी छोटंसं काहीतरी लव्ह लेटर लिहिलेलं आहे. हो, खास हिने विकत आणलंय आणि मग लिहिलंय. वा 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 वा, दाखवा ना, असं नाईस. असं ऑलरेडी आहे. Happy birthday to my love. On this special day, I want you to know how deeply you are loved and cherished. Your smile lights up my world, and your kindness inspires me every day. I am grateful for every moment we shared. I hope this year is filled with laughter, memories, and dream coming true. I can't wait to celebrate you today and always. Happy birthday to me. Thank you so much. खूप भारी लिहिलेस. जपून ठेवा. हो.
फर्स्ट टाइम असं त्यांना असं काहीतरी ग्रीटिंग कार्ड दिलंय हो, आयुष्यात मस्त. पहिल्यांदा. ग्रीटिंग्स. मी कधीच नाही दिला आणि पहिल्यांदा मी त्यांना गुच्छ दिलाय, पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छ. पुष्पाची पिंगाणी शाळा. पहिल्यांदाच मी फ्लावर्स पण दिलेत त्यांना. तुम्हाला आवडलं का सरप्राईज? हो रे, एक नंबर, मस्त, छान छान छान. आणि गिफ्ट अजून एक काय दिलं मी सांगते. दिस वन बाळी. ही सोन्याची बाळी मी ऑलरेडी दिली होती, पण ती मी काय सांगितली नव्हती. ते घालून बर्थडेच्या ऍडव्हान्स मध्ये दिली होती तिने. हा, अजून 2 गिफ्ट आहे आणि मामाने पण गिफ्ट दिलेलंच आहे, ते तुम्ही आता पुढे पाहतालच. आम्ही रात्रीचाच बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि मामाची पण अॅनिव्हर्सरी आहे. पण आता सगळे आता उद्या सॅटर्डे आहेत, स्कूल आहेत, भरपूर गोष्टी आहेत, त्यामुळे उद्या कोणी येईल का नाही माहिती नाही, पण सगळ्यांनी गिफ्ट पाठवून दिलेले आहेत. मी चॉईस केलं. मला एक्सप्रेशन सांगितलं. तो है अजून एक गिफ्ट. अभी गिफ्ट पे गिफ्ट आने वाला है. मेरे तो सब सरप्राईज खत्म हो गए. माझे सगळे सरप्राईज संपलेत, आता घरच्यांचे सरप्राईज आहेत. मामाने काय दिलं होतं? हा, टी शर्ट्स, स्वेट शर्ट्स वगैरे दिलेले होते. आता हे आहे सेकंड गिफ्ट, ते सानिकाचं गिफ्ट आहे. ओ, सानिकाचं गिफ्ट. अरे सानिका, मम्मी, ओम. आता ह्याच्यात मला बघू दे त्यातनं काय निघते आधी. हे सानिकाचं गिफ्ट आहे. हो, नाईस. आणि ओमचं. आय लाईक इट. त्या दोघांच्या पॉकेटमध्ये हे शूज आहेत. या दोघांनी फर्स्ट टाइम जिजूंना त्यांच्या गिफ्ट दिलेला आहे. फर्स्ट टाइम. फर्स्ट छान दिला, आवडलं मला. चला, हे कोणाकडनं आहे? जीजू रिएक्शन द्या मम्मीकडून. सो हे गिफ्ट आहे मम्मीकडनं आणि चला, ते ह्याच्यात माझा पण खारीचा वाटा आहे. चला, कटून करायचं आता. आणि मला पॅक करायचं होतं, पण मला वेळ नव्हता अजिबात, कारण या सगळ्याची तयारी चालू होती, त्यामुळे वरूनच पॅक करून दिलं तुम्हाला. एक एक डब्बा उघडतोय, तसं लोणचं डब्बा उघडतोस आपण. वा 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 वा, नाईस, जबरदस्त. नाईस नाईस. आम्ही हात घालून दाखवतो. तर हे असं वॉच गिफ्ट दिलेलं आहे. थँक्यू सो मच. खूप छान वॉच, मला आवडलंय. आणि हे 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 जे दिलंय ना, हे मी दिलंय. हे पण हे मी दिलंय. हे गिफ्ट मी दिलेलं आहे. अजून काहीच नाही, संपलं आता. बस हो गया, अभी सो जाओ. एवढा पसारा बघा तुम्ही घरामध्ये, केवढा पसारा करून ठेवलेला आहे. ते पण तिनेच केलाय. आणि आता हाच मला साफ करावा लागणार आहे. मलाच करावं लागणार आहे. हा पसारा मलाच साफ करावा लागणार आहे. पण आता आम्ही डायरेक्ट झोपून घेणार आहे. आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, कारण पुढे आता आम्ही उद्या बघू सकाळी काय काय घडतंय, काय काय कसा प्लॅन होतंय माहित नाही. उद्याचा दिवस यांचा कसा जाणार आहे, पण मी रात्री 12च्या पुढचा दिवस तर सुरुवात तर खूप छान केली आहे. एकदम मस्त. आवडलं? हो, नाईस. इथे आहोंसाठी सकाळ सकाळ नाश्ता केला, मिठी पुरी. तर त्यांना खूप खायची इच्छा झाली होती, तर म्हटलं चला आज त्यांचा बर्थडे, तर त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. तर खूप मस्त झाली होती पुरी, तुम्ही पाहू शकता कशी टम फुगली आणि खूप टेस्टी झाली होती. मलाही खूप आवडते. तर तुमच्यासाठी हे गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. वंशिका मामा मामींकडून. खूपच मोठं गिफ्ट आहे. मला माझी बर्थडेची गिफ्ट बर्थडेच्या आधीच भेटतात. हा, बर्थडेच्या 1 दिवस अगोदरच बर्थडेचं गिफ्ट भेटतंय. स्पार्कचे 2 पेअरचे शूज मागतात. नाईस नाईस. मामाने दिलेले आहेत 2. हे मला ऑलरेडी माहिती होतं काय दिलंय म्हणून. हो, अजून एक नाईस स्वेटशर्ट्स. थँक्यू तरी. थँक्यू सो मच फॉर दिस अमेझिंग गिफ्ट्स. तर
तर इथं आम्ही आहोंसाठी बाळी घेतलेली आहे. बड्डे गिफ्ट आहोंचं. खूप दिवसापासूनची इच्छा होती त्यांची, तर आम्ही खूप सारे चॉईस केले. ते घेऊन गेले. आता तुम्हाला ते दाखवते घातलं. डिस्काउंट द्या आम्हाला. आता मी सध्या टोचत नाही, ऐका बसतो फक्त बसले तर, नाही तर मग टोचायचं वेगळं. आता सर बघा, आता सर बघा. हात काढ ना बघू इकडं. मोठी वाटते जरा ना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झालेली आहे आणि आम्ही छान असं मॅचिंग केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनाला. हा, देवदर्शन करून येऊ म्हणलं जरा. देवदर्शनाला चाललेलो आहोत आम्ही. रात्री खूप फुल धिंगाणा घातलेला आहे 1:30 वाजेपर्यंत आणि आमची काही झोप झाली नव्हती, त्यामुळे आम्ही लेट उठलोय. आता वाजलेत 8 आणि आता आम्ही निघतोय थेऊरला दर्शनासाठी. आधी दर्शन करणार आहे आणि पुढचे काय प्लॅन्स आहेत हे ह्यांनाच माहिती आहे. अजून आम्ही काही प्लॅन्स ठरवले नाहीये. आम्ही दोघं कसं दिसतोय, बड्डे बॉयपेक्षा असं मला वाटतंय की माझाच बड्डे असं मला वाटतं. बड्डे बॉय तर छानच दिसत आहेत, पण मलाच त्यांना तर त्यांच्या बड्डेचं एवढं काही नसतंच म्हणा, पण मला जास्त उत्सुकता असते. असं वाटतं माझाच बड्डे आहे म्हणून. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, बघूया आज दिवसभरात काय होतंय ते. छान दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी. तिथं छान मिसळ पाव आम्ही घेतला आणि त्याच्यासोबत मटकी भेळसुद्धा आम्ही मागवली होती. तर खूप मस्त टेस्टी होतं आणि मस्त पोटभर जेवण केलं आम्ही आणि जेवण केल्यानंतर आम्ही घरी निघालो. भारी वाटतं जेव्हा गार्डनमध्ये येतो तेव्हा. तर जास्त करून कोणी गार्डनमध्ये येत नाही आणि हे गार्डन काही 2-3 तास फिरलं तरी संपत नाही. तर वॉकिंगला वगैरे आले की भारी वाटतं आणि निवांत वाटतं. तेवढं एक बरं आहे की जवळच आहे गार्डन आणि इथं काही फोटो सेशन सेलिब्रेशन वगैरे पण करू शकतो. मी तर मोस्टली माझे डान्सचे वगैरे व्हिडिओ सध्या जेव्हापासून इकडे शिफ्ट झाले तेव्हापासून ते इकडेच बनवते, कारण लोकेशन खूप भारी भारी आहेत. आणि आता आम्ही चालले घरी केव्हा आता बघू पुढचे प्लॅन काय आहेत आहोंचे. आता मला तर माहिती नाही काय प्लॅन आहे त्यांचा. लेट्स सी. आज असेच चालेत अनप्लॅन थिंग्स. पण तुम्हाला मग काल तर रात्रीचं सेलिब्रेशन आवडला का ते मला कमेंट करून सांगा. आमच्या आहोंना तर आवडले. मी पण आता कधी व्हिडिओ बनवते आणि पोस्ट करते असं झालं आहे मला. जसं की मागचा व्लॉग बघितला असेल लोकांनी, पण आमच्या आहोंनी बघितला नव्हता. तर चिक्का म्हणजे आमची वंशिका मामाची मुलगी, तिने असं छान गिफ्ट दिलेलं आहे. तिच्या हाताने स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे. सगळ्यात छोट्या मेहुणीचं गिफ्ट आहे हे. सगळ्यात भारी गिफ्ट आहे. सगळ्यात भारी. आतमध्ये बघा तिने किती छान कलरिंग वगैरे केली. अरे वा, 2 पानाचं आहे. फर्स्ट टाइम असं काहीतरी गिफ्ट मिळालं असेल ना तुम्हाला आयुष्यामध्ये. बिचारीने एवढं छान काय लिहू दीदी मार्गदर्शन मी केलंय, पण स्वतःची हँडरायटिंग स्वतःचे कलर सगळं तिने यूज केलेलं आहे. खूप छान गिफ्ट आहे. ती बघेल हा ब्लॉग, तुम्ही तिला नक्कीच. जिजूंना खूप आवडले वंशिका. खूप छान केलं त्याने. हे इमोजी तर मस्त आलं किती. केक पण छान एकदम. अक्षर पण छान आहे. अक्षर पण छान आहे. तर इथे मी बनवली आहे दाल खिचडी. पुढे याच्यात वेगळ्या पद्धतीचा भात बनवलेला आहे.
थोड्याचं शेजवान चटणी पण टाकली आहे. तर बघूयात हा भात कसा लागतोय ते. तर असा छान असा पातळ जसं दाल खिचडी असते तशी भात खायची इच्छा होती. आणि इथं लोणचा आणि इथे आमचा काल रात्रीचा उरलेला केक, स्वीट डिश म्हणून. आव्हांना आता काही भूकच नाही म्हणतायत, त्याच्यामुळे ते म्हणते मला भातच खावं वाटतंय. आव्हांचीच फरमाईश नाही तर तुम्ही म्हणताल लोक म्हणतील की बड्डेच्या दिवशी फक्त असा भात केला का. नाही साधं सिंपलच चांगलं वाटतं. आव्हांना खूप सिंपल काहीतरी खायची इच्छा होती, कारण ऑलरेडी आम्ही बाहेर खाल्लं होतं दुपारी, आहे की नाही. त्याच्यामुळे मग ते म्हटले की घरात काहीतरी छान चटपटीत असा भात असं बनव. तर बघूयात आता भात कसा झालेला आहे. आम्ही जेवण करून घेतो. तर मंडळी रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि इकडे पाहू शकता मॅगी ठेवलेली आहे. तर आम्ही छान मूवी बघत होतो. जेवण झालं आणि काय करायचं मग आता तर थोडं खाली फिरलो आणि मग मूवी बघायला घेतला. 1.5 तास झाला. त्याच्यानंतर मग म्हटलं कसं मूवी बघताना असं स्नॅक्स पाहिजे काहीतरी. मग चिप्स वगैरे तर काही नव्हतं, मग मॅगी होती घरामध्ये. तर म्हटलं चला मॅगी बनवूयात. तर कोण कोण असं करतं असं रात्रीचं मस्त मूवी नाईट किंवा कधीतरी असं झोपलेलं असतं ना अचानक असं वाटतं काहीतरी स्नॅक्स वगैरे बनव किंवा असं काही रील्स वगैरे पाहिले की असं ते खावं वाटतं. तर आता वाजले 11, अजून मूवी राहिला आहे आमचा अर्धा तासाचा. तर तोपर्यंत मस्त बघता खाता येईल. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंट करून सांगा मी बड्डे छान केला का. आणि त्यांना ओवाळलंसुद्धा, पण मी त्याचा व्हिडिओ काढला नाही कारण आम्ही दोघंच होतो. तर मी सकाळीच ओवाळलं त्यांना, पण मला व्हिडिओ घ्यायचे विसरले मी. आणि छान ओवाळलं सकाळी उठल्यानंतर. आणि मग आम्ही निघालो, जसं तुम्हाला सांगितलंच थेऊरला गेलो होतो. आणि नंतरचे जेवढे प्लॅन केले होते आम्ही सगळे फ्लॉप झालेत, म्हणजे सगळे कॅन्सल झाले. तर जाऊ दे. पण आता उद्या पण सुट्टीच आहे. आज सॅटर्डे होता. एकाच दिवशी एवढं सगळं कधी करणार ना. आणि रात्री 12 वाजता बड्डे केल्यामुळं कसं झोपता करता 1:30 वाजले. मग रात्रीचा बड्डे केलं की असंच होतं की दिवसभर टायर्डनेस राहतो. त्यापेक्षा ते आपलं दुसऱ्या दिवशी करतो ना तेच ओके असतं. पण मला फर्स्ट टाईम असं द्यायचं होतं सरप्राईज त्यांना छान. तर ते मी सक्सेस केलंच आणि त्यांनाही खूप आवडलं. मग आता उद्या तर आहेच संडे. तर आता उद्या जाऊच कुठे ना कुठे. जिथे प्लॅन ठरले होते आजचे ते प्लॅन आता उद्या करू आम्ही. तर मजा येईल आम्हाला. कारण ट्रॅव्हलिंग खूप आहे. 2-3 तासाचं रोड आहेत कुठं जायचं म्हटलं तरी. तर एकाच दिवशी एवढं पॉसिबल नाही. आणि रात्रीचा बड्डे केला की म्हणजे कसं आम्ही नंतर खेळत बसलो होतो. लुडो खेळत बसलो होतो आम्ही. त्याच्यानंतर आमचे मित्रमैत्रिणी पण आले होते. आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात आमचे मित्रमैत्रिणी. तर ते पण सेलिब्रेशन आले. त्यांनी पण केक आणला होता. आमच्या मित्रांनी पण आहुंना बोलवलं होतं. पण त्यांना ते पण खूप लांब आहे हिंजवडी. तुम्हाला माहितीच असेल आधी आम्ही राहायचो तिकडे. तर मग परत तिकडं त्यांना जायचं होतं. तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता एवढं सगळं एका दिवशी पॉसिबल नाही. तर आपण उद्या जाऊयात आणि उद्याच एक सगळे प्लॅन एक्झिक्यूट करूयात. आज मेन देवदर्शन करणं खूप इम्पॉर्टंट होतं. कारण बड्डेच्या दिवशी आम्ही नेहमी गणपतीला जातो, माझं असो किंवा त्यांचं असो. तर आम्हाला ते आम्ही सकाळी मग देवदर्शनाला फार गर्दी होते आणि छान दर्शन झालं. आणि मग तिथून आम्ही मग घरी आलो. तर असा आमचा छान सिम्पल आणि छान दिवस गेला. आणि आम्ही जास्त दोघांनी टाईम स्पेंड केला आणि छान गप्पा गोष्टी केल्या की आम्ही गार्डनमध्ये खूप जास्त फिरलो. तुम्हाला वाटत असं ब्लॉग का नाही येते. ॲक्च्युली मलाच केरलाचे ब्लॉग टाकायचे आहेत, पण मला एडिटिंगला वेळ भेटत नाही आहे. आम्ही सतत काही ना काही कामानिमित्त बाहेर जातो आहे. त्याच्यामुळे मग ते ब्लॉग एडिट करणं होत नाही आहे. आणि डेली ब्लॉगमध्ये काय असं विशेष दाखवणार, तर मग मी काही काढले नाही कारण काही कामं चाललीत महत्त्वाची. मग त्याच्यामुळे मी काही एडिटिंगला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे टाकला नाही. पण येस, जसं मी सांगितलं होतं कमेंट्समध्ये खूप जणांनी विचारलं होतं की मी संडेला ब्लॉग टाकणार. येस, मी त्याच्यामुळं हा बड्डेचा स्पेशल ब्लॉग येणारच होता. त्याच्यामुळे मी माझं असं म्हणणं होतं की हा बड्डेचा ब्लॉग टाकल्यानंतर मग बाकीचे ब्लॉग टाकायचे पेंडिंग ब्लॉग्स आहेत. तर थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा. आणि कधी ब्लॉग लेट झाले थोडं समजून घेत जा, थोडे बिझी शेड्यूल असेल. आणि नाहीतर मी असे ब्लॉग टाकतच राहील. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला एंटरटेन करायला मी सोडणार नाही. आणि शॉर्ट्स ब्लॉग वगैरे मी जरी मोठे ब्लॉग नाही टाकले तरी शॉर्ट टाकणारच.
सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वाटेल मम्मी वगैरे माझी फॅमिली आली नाही का. ॲक्च्युली माझी फॅमिली वगैरे पण येऊन गेली, त्यांनी बड्डे सेलिब्रेट केला. फक्त माझी मम्मी यायची राहिली होती. सानिका ओमने तर तुम्ही पाहिलंच ते स्वतःच आले होते. दीदी आम्हाला पण तुझ्यासोबत बड्डे सेलिब्रेट करायचं आहे, मग ते स्वतः आले होते. आणि बाकीच्यांचं कसं सगळ्यांनी फोन वगैरे कॉलवर दिला. आणि आज मामा मम्मीची पण ॲनिव्हर्सरी होती आणि प्लस मम्मीची पण स्कूल होती आणि आज शनिवार असल्यामुळे सगळ्यांचे क्लासेस स्कूल वगैरे सगळं होतं. तर बाकीच्यांना सुट्टी नव्हती, आम्हाला सुट्टी होती. त्याच्यामुळे म्हणजे आव्हांना सुट्टी होती, बाकीच्यांना जॉब आणि ते असल्यामुळे कोणी भेटलं नाही. पण आम्ही भेटतोच, पण सगळंच ब्लॉगमध्ये दाखवणं पॉसिबल होत नाही. तर खूप मम्मी तर आता संध्याकाळी यायला तयार झाली होती की मी येते, मी केक कट करून जाते, मीच जावयांना भेटली नाही. तर म्हटलं ऑनलाईनच शुभेच्छा दे, कशाला एवढी धावपळ करते. आणि असंही खराडीत जेव्हा जाईल तेव्हा मग बड्डे करू आम्ही माझ्या घरच्यांसोबत. असं वाटत होतं की मी ते सगळ्यांची शुभेच्छा सगळ्यांचे असं ते कॉल आलेले रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. आज सकाळपासून म्हणजे फोनमध्येच आहेत, त्यांना सगळ्यांचे कॉल येत आहेत आणि सगळे निमंत्रण देत आहेत. पण आम्हीच सगळ्यांना नाही म्हटलं आहे. सगळ्यांच्या सकाळपासून कॉल येत आहेत की इकडे या तिकडे या, इकडे या तिकडे या. आम्हालाच कळत नाही आम्ही कुठं जावं. कारण माहेरी पण बोलवलं होतं बड्डे करायला. तर आम्ही म्हटलं आता ज्यावेळेस तिकडे चक्कर होईल त्यावेळेस करूच आपण, त्यात काही विषय नाही. मग ते मी ब्लॉगमध्ये घेईल का नाही माहिती नाही. त्यामुळं इथंच आत्ता मी या ब्लॉगमध्ये सांगून देते की हा आमचा पर्सनल सेलिब्रेशन होता, ते मी तुम्हाला दाखवलं. आणि फॅमिली सेलिब्रेशन तर ते काय होतच राहतात. आईबाबांनी पण तिकडे ऑनलाईन केक कट केला, तर ते काही व्हिडिओ घेतला नाही. तर चला बस झालं, मी बडबड करायला लागली, खूपच जास्त बडबड करते. आणि माझी मॅगी इकडे तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारता झालेली आहे. आणि आता मी मॅगी खातो आणि झोपतो. बाय.